नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या शीतयुद्ध या प्रकरणामध्ये आपणा सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। मित्रांनो, या प्रकरणाची सुरुवात मागील तासिकेमध्ये आपण केलेली आहे आणि यामध्ये शीतयुद्ध म्हणजे नेमकं काय आणि या शीतयुद्धाला प्रारंभ कधी झाला, कोणत्या कारणांनी झाला हे आपण बघितलं। याशिवाय ही संकल्पना समजावून घेत असताना शीतयुद्धामध्ये जे दोन गट सामील झालेले होते त्याबद्दल सुद्धा आपण माहिती बघितली आणि आज आपण देतांत पर्व या घटकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तिसरं महायुद्ध होऊ नये असं सर्वांनाच वाटत होतं आणि मग त्यासाठी तणावाची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती कमी करण्यासाठी जी प्रक्रिया राबवली गेली त्याच प्रक्रियेला देतांत पर्व असं म्हटलं जातं। आणि ही जी प्रक्रिया आहे ती सोव्हिएट रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांनी सुद्धा चालवलेली होती। तर ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे चालवल्या गेली हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। ताणतणाव कमी करण्यासाठीची जी देतांत प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये काही परिषदांचं आयोजन करण्यात आलं आणि त्याच्यामधली पहिली परिषद जी आहे ती आहे पॅरिस परिषद, जी 1973 मध्ये घडून आली। अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोघांनी सुद्धा या प्रक्रियेमध्ये सहभाग दर्शविला। अर्थात त्या दोघांच्या प्रक्रियेमधूनच, या दोघांच्या सहभागामधूनच ही प्रक्रिया पुढे सुरू होणार होती आणि म्हणून 1973 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी हे दोन्ही देश एकत्र आले आणि उभय देशांनी शांतता प्रक्रिया चालू राहावी, ताणतणाव कमी व्हावा यासाठी व्हिएतनाम युद्ध समाप्ती व्हावी यासाठीचे आदेश दिले। म्हणजे एक प्रकारे जगामध्ये जे काही युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली होती ती दूर करण्याची प्रक्रिया या पॅरिस परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली। त्यानंतर दुसरी परिषद जी आयोजित करण्यात आलेली आहे ती 1975 मध्ये हेलसिंकी परिषद। अर्थात शांतता जी आहे ती शांतता आणि त्या शांततेची चर्चा पुढे सुरू राहण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अमेरिका आणि रशिया, सोव्हिएत रशिया या दोन प्रमुख देशांबरोबर जगातील इतर 35 देश हे या परिषदेमध्ये सहभागी झालेले होते आणि या परिषदेमध्ये जे युरोपियन देश आहेत, पश्चिम युरोप आणि पूर्व युरोप, ही जी काही विभागणी झालेली होती यांच्यामध्ये असलेला ताणतणाव कमी करण्यासाठीची चर्चा या हेलसिंकी परिषदेमध्ये करण्यात आली। त्यानंतर तिसरी परिषद केम्प डेव्हिड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती 1978 मध्ये आणि या परिषदेमध्ये दोन्ही प्रमुख देश सामील झालेलेच आहेत, परंतु इस्रायल आणि अरब यांच्यामधला जो वाद आहे तो वाद सोडवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला। एक प्रकारे ही जी परिषद आहे ती परिषद या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून प्रामाणिकपणे करण्यात आला। त्यानंतर इराण आणि अफगाणिस्तानमध्ये राजनैतिक बदल 1789 मध्ये इराण या देशामध्ये राजकीय क्रांती झाली आणि या राजकीय क्रांतीनंतर इराणचा जो शाह आहे या शाहाची हकालपट्टी करण्यात आली आणि आयतुल्ला खोमेनी याची सत्ता जी आहे ती इराणमध्ये सुरू झाली। अर्थात ही जी काही सत्ता आहे ती सत्ता इराणमध्ये आल्यानंतर जी काही अमेरिकेची राजवट आहे किंवा अमेरिकेसोबत असलेले राजनैतिक संबंध आहेत ते राजनैतिक संबंध इराणने संपवून टाकले। याशिवाय सेंटो या करारामध्ये इराण सुद्धा सामील झालेला होता, पण खोमेनीने या सेंटो गटातून स्वतः तो बाहेर पडला आणि एक प्रकारे राजनैतिक बदलाला त्याने प्रारंभ केला। याशिवाय अफगाणिस्तानमध्ये सुद्धा 1789 मध्ये समाजवादी सरकार सत्तेवर आलं कारमाल यांच्या नेतृत्वाखाली
म्हणजे एक प्रकारे इराण आणि अफगाणिस्तानमध्ये जे राजकीय बदल झाले, हे राजकीय बदल या मधून जे काही राजनैतिक स्वरूपाचं शीतयुद्धाचं जे काही प्रमाण होतं ते प्रमाण कमी झाल्याचं या दोन घटनांवरून आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर अण्वस्त्र स्पर्धा कमी. मित्रांनो, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन देशांमध्ये सुरुवातीपासूनच अण्वस्त्र क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा होते. आणि ही जी काही स्पर्धा आहे ती स्पर्धा सुरू असल्यामुळे दोघेही एकमेकांपेक्षा कशा प्रकारे युद्धामध्ये युद्ध किंवा अण्वस्त्र निर्मितीचे जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न एकमेकांपेक्षा वरचढ कसे ठरतील यासाठी प्रयत्न करत होते. आणि म्हणून जी काही लांब पल्ल्याची अण्वस्त्र आहेत ती अण्वस्त्र किंवा क्षेपणास्त्र विकसित करण्यावर दोघांचा सुद्धा भर होता. परंतु आता मात्र ही जी काही अण्वस्त्रांची संख्या आहे ती अण्वस्त्रांची संख्या आपण कमी केली पाहिजे आणि त्याची तीव्रता जी आहे ती तीव्रता सुद्धा कमी असली पाहिजे क्षेपणास्त्रांची. अशा प्रकारचा करार हा उभय दोन देशांमध्ये झाला आणि एक प्रकारे देतांत प्रक्रिया जी आहे ती देतांत प्रक्रिया पुढे सुरूच राहिली. त्यानंतर मात्र एक अशी घटना घडली की त्याच्यामुळे थोडासा तणाव जो आहे तो तणाव या दोन देशांमध्ये निर्माण झाला. ती घटना म्हणजे ऑलिम्पिकवर बहिष्कार व क्षेपणास्त्र वापरावर मर्यादा. मित्रांनो, खेळाचा वापर राजकारणासाठी केला गेला आणि त्याचमध्ये सोव्हिएट रशियाने अफगाणिस्तानच्या सरकारमध्ये हस्तक्षेप केला आणि हा हस्तक्षेप खरं तर करायला नको होता असं अमेरिकेला वाटलं आणि म्हणून मॉस्को या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेमध्ये अमेरिकेने भाग घेतला नाही. म्हणजे एक प्रकारे खेळाचा वापर हा राजकारणासाठी करण्यात येऊ लागला. त्यानंतर तिसरं महायुद्ध होऊ नये आणि जगावर याचा परिणाम होऊ नये याची जाणीव जी आहे ती सर्व जगातील देशांना होती. आणि म्हणून तिसऱ्या महायुद्ध टाळण्यासाठी या दोन्ही देशांनी सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांनी आण्विक क्षेपणास्त्राचा जो वापर आहे त्या वापरावर मर्यादा घालणारा एक करार केला आणि कशा प्रकारे जग शांततेत नांदेल यासाठीचा प्रयत्न केला. अशा प्रकारे देतांत प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया आपण या ठिकाणी अभ्यासली. दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित कशी होईल याकडे पूर्ण लक्ष घातलं. पुढे बघूया आपण रशियामध्ये गोर्बाचेव यांचा कालखंड. तर गोर्बाचेवद्वारे पुनर्रचना व खुलेपणाचा स्वीकार. मिखाईल गोर्बाचेव हे 1885 मध्ये साम्यवादी पक्षाचे सरचिटणीस झाले आणि पुढे रशियाचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व त्यांनी सांभाळलं. म्हणजे एक प्रकारे रशियाचं अध्यक्षपद जे आहे ते गोर्बाचेव यांच्याकडे आलं आणि मग सत्तेवर आल्यानंतर त्यांनी काही महत्त्वपूर्ण स्वरूपाचे बदल केले आणि ते बदल म्हणजे पुनर्रचना व खुलेपणाचा स्वीकार. मित्रांनो, हे गोर्बाचेव ज्यावेळेस सत्तेवर आले त्यावेळेस त्यांनी या शीतयुद्धाचा शेवट केल्याचं बघायला मिळतं. मग अशा कोणत्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत की ज्यामुळे शीतयुद्धाची अखेर झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही धोरणांचा अंगीकार केला. ते धोरण म्हणजे पेरेस्ट्रायका. पेरेस्ट्रायका याचा अर्थ होतो पुनर्रचना आणि ग्लासनोस्त याचा अर्थ होतो खुलेपणा. आणि या दोन गोष्टींमुळे एक प्रकारे रशियामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आणि या बदलामुळे शीतयुद्धाची अखेर सुद्धा झालेली आहे. मग हे बदल नेमके कोणते आणि त्यांनी कोणतं स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजे विविध क्षेत्रात बदल व स्वातंत्र्य या मुद्द्याच्या अंतर्गत आपण मिखाईल गोर्बाचेव यांचं पुढील धोरण अभ्यासूया. मित्रांनो, खरं तर साम्यवादाचा स्वीकार केल्यानंतर पुढच्या कालखंडामध्ये मात्र या सोव्हिएत रशियाची अर्थव्यवस्था डबघाईस आलेली होती. याचबरोबर आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना आणि राजकीय व्यवस्थेची पुनर्रचना म्हणजेच पेरेस्ट्रायका हे करणं गरजेचं आहे असं रशियाला वाटू लागलं आणि त्यासाठी मिखाईल गोर्बाचेव यांनी प्रयत्न सुद्धा केले. अर्थात त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी जे बदल केलेला आहे तो बदल म्हणजे मुक्त निवडणुकींचा स्वीकार. मित्रांनो, साम्यवादी पक्षापासून निवडणुकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी
स्वतंत्र किंवा मुक्त निवडणुकीचा स्वीकार जो आहे तो स्वीकार केला आणि या गोष्टीमुळे साम्यवादी पक्षाची जी काही मक्तेदारी होती ती मक्तेदारी या ठिकाणी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला। याचबरोबर अर्थव्यवस्थेवर जे केंद्रीय नियंत्रण होतं ते केंद्रीय नियंत्रण कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न गोर्बाचोव यांच्या कालखंडामध्ये झालेला आहे। याशिवाय अमेरिकेमध्ये असलेले लेखक, विचारवंत, पत्रकार, बुद्धिवंत अशासारख्या लोकांना सुद्धा एक प्रकारे स्वातंत्र्य देण्याचं जे काही कार्य आहे ते कार्य मिखाईल गोर्बाचोव यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर पुढील कालखंडामध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। तर पूर्व आणि पश्चिम हे जे युरोप खंडामधले असलेले जे भेद आहेत हे भेद संपून जर्मन एकीकरणाला चालना देण्याचं काम हे रशियाने केलेलं आहे। म्हणजे एक प्रकारे जर्मनी आणि जर्मनीचं एकीकरण घडवून आणणे हा गोर्बाचोव यांचा प्रयत्न होता आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा केले। पुढे आपण बघतो की यांच्याच प्रयत्नामुळे जर्मनीच्या एकीकरणाला चालना प्राप्त झाली, परंतु जर्मनीचं एकीकरण घडवण्यामध्ये ज्या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका आहे त्यांना मात्र आपल्या मायदेशाला एकत्रित करता आलं नाही आणि पुढे सोव्हिएत रशियाचं विघटन झालं। एकसंघ असलेला हा जो सोव्हिएत रशिया आहे या सोव्हिएत रशियाचं अस्तित्व संपुष्टात आलं आणि रशियाचं विघटन झालं आणि 1991 नंतरचा जो कालखंड आहे तो कालखंड सोव्हिएत रशियानंतरचं जग किंवा शीतोत्तर जग म्हणून ओळखल्या जातं। तर अशा प्रकारे गोर्बाचोव यांनी जी भूमिका घेतली त्याच्यामुळे एक बदल जो आहे तो बदल घडून आला आणि शीतयुद्धाची अखेर सुद्धा झाली। तर या शीतयुद्धाचे परिणाम नेमके काय घडून आलेले आहेत ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये पहिला परिणाम आहे तो म्हणजे राष्ट्रांमध्ये गैरसमज। मित्रांनो, परस्पर अविश्वासाचं वातावरण या शीतयुद्धामुळे आलेलं होतं, त्याच्यामुळे साहजिकच राष्ट्रांमध्ये आता मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झालेले होते। दुसरा परिणाम आहे की जगाचे दोन गटामध्ये विभाजन। आधी सांगितल्याप्रमाणे की जग जे आहे ते जग दोन गटांमध्ये विभागलं गेलेलं होतं। एक गट म्हणजे साम्यवादी गट आणि दुसरा गट म्हणजे भांडवलवादी गट। अशा प्रकारे या शीतयुद्धाचा हा एक महत्त्वाचा परिणाम आपल्याला सांगता येईल। अर्थात एक आणखी गट निर्माण झाला होता, त्याला तिसरं जग असं आपण म्हणतो, तो म्हणजे अलिप्ततावादी गट। त्याच्याबद्दल आपण पुढे जाणून घेऊया। त्यानंतर गुप्त राजकीय हालचाली, परस्परांवर विश्वास नसल्यामुळे आणि राष्ट्रांमध्ये गैरसमज असल्यामुळे गुप्त स्वरूपाच्या हालचाली ह्या करण्यात येऊ लागल्या। एकमेकांवर अविश्वास जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला होता, त्याच्यामुळे गुप्त राजकीय हालचाली हा शीतयुद्धाचा एक परिणाम आपल्याला सांगता येईल। त्यानंतर करारास प्राधान्य, एखाद्या देशाने दुसऱ्या देशाबरोबर करारच केला पाहिजे, त्या करारामुळेच एकमेकांचे बॉन्ड किंवा संबंध हे चांगल्या प्रकारे राहू शकतात अशी एक भावना या शीतयुद्धामुळे निर्माण झाली आणि करारास प्राधान्य देण्यात येऊ लागलं। त्यानंतरचा परिणाम निशस्त्रीकरणाकडे दुर्लक्ष। खरं तर निशस्त्रीकरण करणं गरजेचं होतं। नुकतंच दुसऱ्या महायुद्धाचा जो काही फटका आहे तो फटका पूर्ण जगाला लागलेला होता, पण तरी सुद्धा या शीतयुद्धामुळे अण्वस्त्र स्पर्धा मोठ्या प्रमाणात झाली आणि प्रत्येक देश ही अण्वस्त्र निर्मितीवर लक्ष देऊ लागला, शस्त्रास्त्र निर्मितीवर लक्ष देऊ लागला आणि हा एक परिणाम आपल्याला बघता येईल की निशस्त्रीकरणाकडे शीतयुद्धामुळे पूर्णपणे दुर्लक्ष झालं। त्यानंतर विज्ञानाचा सहारक अण्वस्त्र निर्मितीसाठी वापर। खरं तर विज्ञान हे एक वरदान सुद्धा आहे, परंतु या ठिकाणी विज्ञानाचा वापर अण्वस्त्र निर्मितीसाठी किंवा सहारक स्वरूपाच्या शस्त्र निर्मितीसाठी करण्यात येऊ लागला। त्यानंतरचा परिणाम की महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष। मित्रांनो, जगामध्ये अनेक प्रश्न होते, अन्न, वस्त्र, निवारा, याचबरोबर लोकसंख्या वाढ अशासारखे जे काही मूलभूत प्रश्न आहेत या मूलभूत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आणि मानवी अस्तित्वाचा विचार न करता हे अस्तित्व धोक्यात येऊ लागलं याकडे सुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं। आणि दोन्ही देशांनी किंवा दोन्ही गटांनी शीतयुद्ध कशा प्रकारे कायम राहील यासाठी अफाट खर्च जो आहे तो खर्च केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आणि शेवटी मात्र
आपण बघतो की अमेरिका केवळ एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. सोव्हिएट रशियाचं पुढे विघटन झालं आणि विघटन झाल्यानंतर एक प्रकारे स्पर्धेतून या रशियाने माघार घेतली आणि जगामध्ये एकमेव प्रबळ असा देश म्हणून अमेरिका उदयास आला आणि महासत्ता म्हणून आपलं अस्तित्व त्याने निर्माण केलं. तर अशा प्रकारे या घटकामध्ये आपण देतांत पर्व, गोर्बचोव यांचा कालखंड आणि शीतयुद्धाची अखेर आपण अभ्यासली आणि पुढे अभ्यासलं ते म्हणजे या शीतयुद्धाचे परिणाम काय. पुढील व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही देशांनी किंवा दोन्ही गटांनी जे इतर देशांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे करार केलेले आहेत ते करार कोणते या संदर्भात अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत इथंच थांबूया. नमस्कार.